मंडळी नमस्कार. मी सौ श्रेयसी कर्वे पनवेल. सध्या माझ्या श्रेयसी कर्वे या यूट्यूब चॅनेलवरून चालू असलेल्या संत मालिकेतील हा भाग 7वा. संत नरहरी सोनार. आत्तापर्यंत आपण संत नामदेव, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, जनाबाई, निवृत्तीनाथ, चोखामेळा यांची माहिती बघितली. आज या ऑडिओमधनं आपण संत नरहरी सोनार यांच्याविषयीची माहिती बघूया. आवडल्यास मला नक्की प्रतिक्रिया द्या आणि माझा यूट्यूब चॅनल श्रेयसी कर्वे हा सबस्क्राईब करा. मंडळी, आपल्या विठुरायाच्या दरबारामध्ये सगळ्या जाती धर्माचे मानकरी भक्त आहेत. त्यामध्ये सर्व प्रकारचे उद्योग व्यवसाय करणारेही आहेत. एकनाथांसारखे विद्वान ब्राह्मण आहेत, नामदेवांसारखे शिंपी आहेत, तुकारामांसारखे उद्यमवाणी पण आहेत, कांदा मुळा भाजी पिकवणारे सावतामाळी आहेत, गोरा कुंभार आहेत, सेना न्हावी आहेत, अगदी सज्जन कसाईसुद्धा आहेत, चोखामेळा, कान्होपात्रा अशी विविध प्रकारची विविध गुणांची मंडळी मांडीला मांडी लावून इथे आनंदात विराजली आहेत. त्यात आपले नरहरी सोनारही आहेत. नरहरी सोनार हे मूळचे देवगिरीचे. आपल्या व्यवसायासाठी पंढरपुरामध्ये स्थायिक झाले. पंढरी क्षेत्रातील सर्वात प्राचीन अशा मल्लिकार्जुन मंदिरात त्यांचे वास्तव्य आणि व्यवसाय स्थळ होते. ते मूळचे शिवभक्त. त्यांच्याबद्दल दासगणू महाराजांनी लिहिले आहे ते असे की, असे बेलाचे झाडं सदनद्वारी, कंठी घाली रुद्राक्ष भस्मधारी, सदा ज्याची हर हर ही वदे वाचा, पडू न वारा दे इतर देवतेचा. दासगणू महाराज म्हणतात की नरहरी सोनारांच्या घरात दारात बेलाचे झाड होतं. कपाळावर भस्माचे पट्टे होते, गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळ होती आणि तोंडी सतत हर हर असं शंकराचं नाव होतं. आणि मुख्य म्हणजे शंकराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवतेच्या वाऱ्यालाही ते उभे राहत नसत. नरहरी सोनार पंढरपुरात राहत होते. विठोबाचा सोन्याचा कंबरपट्टा करून देण्याचं काम एकदा त्यांच्याकडे आलं. स्वतः शिवभक्त असल्यामुळे विठोबाचे दर्शनही घ्यायचे नाही म्हणून डोळे बांधून ते विठोबाच्या कमरेचं माप घेऊ लागले. त्या मापाचा पट्टा तयार केल्यावर माप चुकल्याचं त्यांच्या ध्यानी आलं. पुन्हा माप घेतलं, पुन्हा चुकलं. नरहरी सोनार मोठे चक्रावून गेले. डोळे उघडून पाहतात तर विठोबाच्या जागी त्यांना शंकरच दिसला. त्यावेळी त्यांना मनोमत पटलं की विठोबा आणि शंकर हे दोन्ही एकच आहेत. हे जाणून ते पुढे विठोबाचे भक्त झाले. एका अभंगामध्ये ते म्हणतात, प्रारब्धाची गती कदाकाळी न सोडिती, होणार सोडिना आले कपाळी टळेना, जे जे कर्माचे फळ ते ते भोगावे सकळ, ज्याचे बीज पेरी आले त्याचे त्यास फळ आले, ज्याने जैसे आचरले तैसे त्याच्या फळा आले, मानवाचे कल्पना बळ देव करीतो सकळ, नरहरी म्हणे नाम थोर नाम सारावू निसार. नरहरी सोनार आपल्याला समजावून सांगतात की जे आपल्या लल्लाटी लिहिलेलं आहे ते भोगावंच लागतं. आपण जसं आचरण करू तसंच फळ मिळणार. माणूस आपल्या बुद्धीने विविध योजना योजत असतो, पण जे आपण पेरलेलं असतं तेच उगवतं. सत्याचे फळ सत्यच असतं आणि असत्याचे फळ असत्यच असतं. पण ते म्हणतात की असल्या भलत्या सलत्या गोष्टींच्या मागे न लागता, नादी न लागता हरिनाम घेणे हे सगळ्यामध्ये उत्तम आहे. हा उत्तम मार्ग आहे. सगळ्यात चांगल्या गोष्टींहून अधिक चांगलं असेल तर ते हरिनाम. आपल्या व्यवसायामध्ये ईश्वरी तत्वाचा अनुभव घेताना ते असं म्हणतात की, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, देहे बागेसरी जाणे अंतरात्मा जाण सोने, त्रिगुणाची करुणी मूस आत ओतिला ब्रह्मरस, जीव शिव करुणी फुंकी रात्रंदिवस ठोका ठोकी. आपले संतकवी भक्तिमार्गामध्ये थोर होतेच, पण अध्यात्म क्षेत्रामध्ये सुद्धा या संत कवी अधिकारी पुरुष होते. अवघड अध्यात्म सोपं करून सांगणं हे कार्य त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय मानलं होतं.
नरहरी सोनार एका ठिकाणी म्हणतात, जग हे अवघे सारे ब्रह्मरूप, सर्वाभूती एक पांडुरंग, अणुरेणूपर्यंत ब्रह्म भरी येले, सर्वा घटी राहिले अखंडित. याची अनुभूती घेतलेल्या नरहरी महाराजांनी सामाजिक समरसतेचा परीघ व्यापक केला. त्यांच्या मते परोपकार जर केला नाही तर जन्मास येऊनसुद्धा त्या माणसाचं जीणं व्यर्थ होतं, असं त्यांना वाटतं. ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळातून प्रकटणारे हे मानवतेचे नाते उत्कट आणि हृद्य आहे. अशा या सर्व संत श्रेष्ठांना माझे शतशः नमन. जय श्रीराम.